नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय, ती म्हणजे सामना या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून ज्या शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू असतो, मात्र त्याच सामना मुखपत्रामध्ये राज्य सरकारची पान भरून जाहिरात आलेली आहे. राज्य सरकारच्या 75,000 रोजगार देण्याचा संकल्प करणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात या सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान सामनामधील या जाहिरातीवरून मनसेनं जोरदार हल्लाबोल केलाय. खोके सामनामध्ये पोहोचले का, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी ट्विटरवरून केलाय. तर संदीप देशपांडे मनसेचे सरचिटणीस यांनी यावर टीका केलेली आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का, अशा आशयाचं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू असतो आणि त्याच सामना या मुखपत्रामध्ये राज्य सरकारची पान भरून जाहिरात देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या 75,000 रोजगार देण्याचा संकल्प करणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सामनाच्या पहिल्याच पानावर ही जाहिरात छापण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या मुखपत्रात सरकारी जाहिरात, ती म्हणजे राज्य सरकारच्या 75,000 रोजगार देण्याचा संकल्प करणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पहिल्याच पानावर छापण्यात आली आहे. तर आता आपल्यासोबत आहेत याच विषयी बोलण्यासाठी संदीप देशपांडेजी, मनसेचे सरचिटणीस. संदीप देशपांडेजी, आपण पाहता आपण देखील या विषयावर ट्विट केलेलं आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का, नेमकं काय म्हणायचंय? असं आहे, एका तोंडाने म्हणायचं की खोके सरकार आहे, हे अनधिकृत सरकार आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी जाहिरात घेऊन त्यांच्या बरोबर सेटलमेंट करायची. ही कुठली दुतोंडी भूमिका? एका ठिकाणी लोकांमध्ये जायचं, बघा यांनी आमचं सरकार पाडलं, आणि दुसरीकडे त्याच सरकारच्या जाहिराती घ्यायच्या. म्हणजे शिवसेनेचा देव हा पैसा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पैशाच्या पुढे काही नाही, तत्व बित्व सगळी झूट. बरोबर. त्यामुळे जाहिरात घेताना मतभेदांचा विसर पडल्याचंच दिसतंय का संदीप देशपांडेजी? हो, आता मला सांगा ना, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहिरात दिली तर घेतील का सामनावाले? नाही घेत. मग यांच्या जाहिराती कशा चालतात? कारण पैसा महत्वाचा आहे, पैसेच पाहिजेत आम्हाला, आणि सरकारी जाहिरातींमधून मिळणारा पैसा खूप मोठा आहे. त्यामुळे त्यावेळेला तत्ववित्व बाजूला, पैसा पाहिजे, पैसा हेच देव. धन्यवाद संदीप देशपांडेजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे आमदार बच्चू कडूंची नाराजी कायम